तर आज आपण अननसाचा जाम बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा 1-1.5 किलो वजनाचा अननस घेतला आहे. तर ह्याचा मी जाम आणि सिरप बनवणार आहे. तर मी कसा बनवायचा तो दाखवते. तर सुरुवातीला हे जे त्याचे पत्ते असतात ते असे कापायचे नाहीत, असे हे करून काढून घ्यायचे. हे इझी येतात, कारण हे जर आपण लावलं तर ह्याला परत दुसरं अननस येऊ शकतं. तर आता हा छानपैकी सोलून कापून घ्यायचा. तर हा दोन्ही साईडला मी कट करून घेतला आहे. आता हा कापून घेते. तर हा अननस मी सोलून घेतला आहे. तर ह्याचे मी तुकडे करून घेते. तर हा अर्धा अननस मी कापून घेतला आहे, अर्धा मी शिल्लक ठेवला आहे. हा बघा, ह्याचं मी नंतर सिरप बनवणार आहे. तर ह्या ज्या फोडी आहेत त्या मी मोजून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक लावून घेणार आहे. तर आता ही 1 वाटी झाली आहे. तरी हा बरोबर 2 वाटी झाल्या आहेत. तरी ह्या 2 वाटीसाठी मी 1 वाटी साखर वापरणार आहे जामसाठी. तर ह्या 2 वाटी झाल्या आहेत. मी मिक्सरला लावून घेते. तर हे मिक्सरला लावून घेतलं आहे. तर हे मी आता व्यवस्थित गाळून घेते, कारण त्याच्यामध्ये कसं डोळे बिळे असतात ते अननसाचे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित हे करून घ्यायचं, नाहीतर मग ते आपल्या जाममध्ये येऊ शकतात. तर आता दुसरीसुद्धा वाटी मी हे लावून घेते. तर असं हे पूर्णपणे हे करून घ्यायचं, म्हणजे हा चोथा असा शिल्लक राहतो. तर आता हे बघा, तर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालणार आहे. एक वाटी नाही, पाऊण वाटीच घालते मी. साखर घालून आता हे चांगलं 10 मिनिटं शिजवणार आहे. तर आता जो हा अर्ध्याचा मी जाम केला आहे आणि हा जो आता अर्धा राहिला आहे, तर ह्याचं मी क्रश आणि सरबत करणार आहे. काय म्हणजे सिरप आणि सरबत करणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा हा मी व्यवस्थित आता कापून घेते आणि मिक्सरला लावून त्याची प्युरी बनवून घेते. तर हे सुद्धा तुकडे मी मिक्सरमध्ये घालून त्याची प्युरी बनवून घेते सिरपसाठी आणि सरबत. तर हा जाम मी शिजत ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये मी पाऊण वाटी साखर घातली आहे. तर ह्याच्यामध्ये मी हे ब्लॅक सॉल्ट हे एकदम चिमूटभर घालणार आहे टेस्टसाठी. हे बघा, एकदम चिमूटभर घालणार आहे. ह्याच्यामध्ये हे मी आपलं रोजचं मीठ ते पण एकदम चिमूटभर घालणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी ह्या 5 लवंगा घालणार आहे आणि हे 2 दालचिनीचे तुकडे.
असं हे थोडं मंद गॅसवर एक 10 मिनटं लागतात शिजायला. मी शिजून घेते. तर आता आपण चेक करायचं झाला की नाही. तो ह्या प्लेटमध्ये टाकायचं. तर अजून 1-2 मिनटं शिजवायला पाहिजे. तर आता परत चेक करायचं. हे बघा, आता हा जाम तयार झालेला आहे. तर हा जाम आपला तयार झाला आहे. हे बघा, तर हा छानपैकी जाम तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे हा आपला पायनॅपल जाम तयार झालेला आहे. असा छान असा हा जाम फक्त 2 वस्तूपासून, साखर आणि हेच. हा आपण ब्रेड किंवा चपाती बरोबर लावून खाऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा असा जाम नक्कीच करून बघा. तर आता मी तुम्हाला पायनॅपल क्रश दाखवणार आहे. तर आता क्रशसाठी हा पायनॅपल जो मी लावून घेतलेला मिक्सरला, तो सुद्धा मी व्यवस्थित असं हे करून घेते. पूर्णपणे आतमध्ये जे आपण अननस साफ करताना जे त्याचे डोळे वगैरे असतात किंवा जी त्याची पूर्ण अशी कचकच असते, ती अशी हे करून घेतल्याच्या नंतर पूर्णपणे ते सगळं निघून जातं. एक वाटी पाणी घेतलं आहे. ते पूर्णपणे हा मिक्सर साफ करून करून घेणार आहे. जास्त पण पाणी नाही वापरायचं. तर हा चोथा आता फेकून द्यायचा आणि हा असा ज्यूस आला आहे. तर आता हा अननसाचा जो ज्यूस आहे तो मोजून घ्यायचा. हा 1 वाटी झाला आहे आणि हा 1 वाटी, असं 2 वाटी हा ज्यूस झाला आहे. मग त्याला 1 वाटी फुल साखर घालायची. 1 वाटी साखर घालायची आणि हा शिजवून घ्यायचा. तर आता आपलं हे सिरप तयार होत आलं आहे. मला जास्त पण घट्ट नाही करायचं आहे, कारण याचा मी कसं सरबत पण करणार आहे आणि स्वीटसाठी पण वापरणार आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यात फक्त हे चिमूटभरच मीठ टाकणार आहे, जास्त मीठ नाही टाकणार आहे. आणि
तुम्ही ज्यावेळी सरबत करता त्यावेळी आतमध्ये ब्लॅक सॉल्ट घालू शकता, आलं घालू शकता, पुदिना घालू शकता. कारण हे मला जे आहे ते क्रश म्हणून पण वापरायचं आहे. कारण ते केकमध्ये किंवा आईस्क्रीममध्ये किंवा इतर ज्या काही आपलं शिरा वगैरे बनवतो त्याच्यामध्ये मी वापरणार आहे. त्याच्यामध्ये मीठ वगैरे मी जास्त नाही घालणार आहे. तर आता हे आणि थोडंसं असं पातळच ठेवणार आहे. मग ह्याच्यामध्ये मी हे अर्ध लिंबू पिळून घेते. लिंबू पण मी जास्त नाही पिळणार आहे, थोडंसंच पिळणार आहे. आणि तुम्हाला जर लिंबू पिळायचं नसेल आणि टिकवायचं असेल तर तुम्ही हे सायट्रिक ॲसिडचे 7-8 कण टाकू शकता. त्याला लिंबू फूल म्हणतात. ते कुठे म्हणजे दुकानात अवेलेबल असतं. तुम्हाला दाखवते बघा, हे असं असतं. हे बघा, हे असं असतं. हे तुम्ही टाकू शकता. पण मला हे कसं स्वीटनेससाठी, स्वीट पदार्थ करण्यासाठी पण वापरायचं आहे. त्याच्यामुळे मी काय हे टाकणार नाही आहे. थोडंसंच लिंबू पिळते आहे मी. लिंबू पण मी जास्त नाही पिळणार आहे. फक्त जर सरबतच करायचं असेल तर आपण अजून थोडंसं लिंबू पिळू शकतो. तर आता हे होत आलंय. चला 1-2 मिनिटांनी तर आता हे सिरप तयार झालं आहे. मी थंड करून हे बॉटलमध्ये भरून ठेवते. हे बघा, क्रश टिकून ठेवायचं असेल तर हे असं एका याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या बॉटलमध्ये आपण ठेवणार त्या बॉटल अशा आतमध्ये पाण्यात चांगल्या उकळून घ्यायच्या. तर आता माझ्याकडे छोट्या क्वांटिटीत आहे म्हणून मी एक छोटी काचेची बॉटल घेतली आहे आणि ही एक ह्याची प्लॅस्टिकची बॉटल घेतली आहे. ती काय मी जास्त वेळ पाण्यात नाही ठेवणार आहे. तर ही आहे, ही क्रशचीच बॉटल आहे. तर हे मी फक्त उकळत्या पाण्यातनं काढून घेते, नाही तर बॉटल पडून जाईल. म्हणजे हे बॉटल मी सॅनिटाईज करून घेते आहे. जर आपल्याला जास्त हे करून ठेवायचं असेल तर भरपूर उकळत्या पाण्यात एक 5 मिनिटं चांगलं तिला हे करायला द्यायचं. तर हे मी काढून घेते. तर अशा प्रकारे हे पायनॅपल सिरप, हे बघा मग अशी किती पातळ होतं, आता हे छानपैकी तयार झालं आहे. तर ह्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. पायनॅपल सरबत बनवू शकतो, अननसाचा शिरा बनवू शकतो, अननसाचा आपण आईस्क्रीम बनवू शकतो. वेगवेगळे जे काय पायनॅपलचे पदार्थ आहेत ते आपण सगळे बनवू शकतो. तर हे मी आता ह्या बॉटलमध्ये असं स्टोअर करून ठेवणार आहे. तर हे 6 महिने टिकतं, ह्याला काही होत नाही. काचेची बॉटल आहे आणि प्लॅस्टिकची बॉटल आहे, अशा 2 बॉटल आहेत. या 2 बॉटलमध्ये मी हे स्टोअर करून ठेवणार आहे. तर ह्या अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त होता अननस,
कारण 1.5 किलो अननस होता, पण तो साफ केल्यावर थोडासा कमी होतो, मग त्याचा मी जाम बनवला. आणि हे अर्धा किलोचं सिरप बनवलं. हे पूर्णपणे असं छान घट्ट सिरप आहे हे. हे बघा, ही एक काचेची बॉटल मी भरून ठेवली आणि ही एक बॉटल आहे. तर ह्यापासून मी तुम्हाला सरबत कसा बनवायचा तो दाखवते. तर हे एक ग्लास घेतला आहे. ग्लासामध्ये आईस टाकायचा फक्त. आईस टाकला. आता हे सिरप एक 2-3 चमचे टाकायचं. तीन चमचे सिरप टाकलाय मी. त्याच्यामध्ये हे थोडंसं सरबत करतो म्हणून लिंबू पिळायचं, गरज नाही आहे पिळायची. आणि हे थंडगार पाणी घालायचं. तर आपलं हे पायनॅपलचं सरबत तयार झालं आहे. हे असं जर बनवून ठेवलं तर ते 6 महिने काही होत नाही, त्याला फ्रीजमध्ये चांगलं राहतं. आणि फ्रीजच्या बाहेरसुद्धा ते राहू शकतं, पण त्या ज्या बॉटल आहेत आपण काचेच्या, त्या पूर्णपणे सील पॅक करायच्या की ते बाहेरसुद्धा व्यवस्थित राहतं. कारण आपण ते शिजवून घेतलेलं आहे, असं कच्चं ठेवलेलं नाही आहे. कच्चं ठेवलं तर त्याला कसं बुरशी वगैरे येऊ शकते, खराब होऊ शकतं. ते बाहेर ठेवायचं असेल तर व्यवस्थित त्या काचेच्या बॉटल असतात त्या उकळून घ्यायच्या पाण्यामध्ये आणि असं व्यवस्थित शिजवून ते सील पॅक बॉटलमध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे हे पायनॅपल क्रश ह्यातला आता मी यूज केला. ही अर्धी बॉटल आहे, ही फुल बॉटल आहे. पायनॅपल जाम हा माझा म्हणजे 1.5 किलोचा अननस होता, त्यातले हे वगैरे निघून 1 किलो तरी राहतो. तर पायनॅपल जाम आणि पायनॅपल क्रश तयार झालेला आहे छानपैकी. तर मी आता ह्यापासून हा सरबत बनवला आहे. अतिशय छान असा हा इन्स्टंट सरबत तयार होतो. आपण बनवून ठेवला की केव्हाही आपण बाहेरून कुठून आलो की तो त्याचा आस्वाद घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मी हे अननसाचे तुकडे टाकते. छानपैकी हा सरबत तयार झाला आहे. तर तुम्ही सुद्धा हा पायनॅपल जाम आणि हे असं पायनॅपल क्रश बनवून ठेवा. म्हणजे कोणतीही रेसिपी आपण पायनॅपल नसताना सुद्धा करू शकतो.